पुढची बातमी। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक आहे। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसंदर्भात बैठक असल्याचं समजतंय। राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार याकडे आता लक्ष असेल। या बैठकीत त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। शुभम, रिद्धी, राष्ट्रवादी कोर कमिटीची बैठक थोड्याच वेळात देवगिरीवर संपन्न होत आहे आणि प्रामुख्याने ही बैठक पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार ज्या खासदारकीवर विराजमान होत्या राज्यसभेच्या, ती आता जागा रिक्त झालेली आहे आणि नेमकी त्याच्यावर कोणाची वर्णी लागणार याच्यासाठी ही बैठक आहे। खरं तर दोन नाव चर्चेत आहेत, एक म्हणजे नवनीत राणा तर दुसरं म्हणजे छगन भुजबळ। तर नेमका आता ही जागा नवनीत राणा यांना देण्यात येते महायुतीमधून की छगन भुजबळ यांना देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी एक महत्त्वपूर्ण अट ही सध्या समोर ठेवली तर सूत्रांकडून समजतंय की समजा मी राज्यसभेवर खासदारकीसाठी जात असेल तर मग समीर भुजबळ यांचा तात्काळ तुम्ही समीर भुजबळ यांना तुम्ही तात्काळ मंत्रिपद देण्यात यावं राज्यातलं आणि त्यांचं खातं देण्यात यावं अशी कुठेतरी अट त्यांनी ठेवल्याचं सूत्रांकडून आपल्याला समजत होतं। तर आता नेमकं एका जागेवरनं नेमका फायदा भुजबळ पिता पुत्रांना होता की मग नवनीत राणाला होता हे आता पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।